नमस्कार मित्रांनो, परवाच बातमी ऐकली की भारताचा माजी सलामीवीर अंशुमन गायकवाड आणि कोच यांचे निधन झाले. दुःखद निधन, खूप वाईट वाटलं. पण मला एवढंच सांगायचं आहे की अंशुमन गायकवाड ज्यांनी सुरुवात केली क्रिकेटला, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला, तेव्हा ते ओपनिंग बॅट्समन नव्हते. अंशुमन गायकवाड वॉज ॲट नंबर 5, मिडल ऑर्डर, मधल्या फळीतील फलंदाज होता तो. आणि पहिली सिरीज त्यांची 1974-75 वेस्ट इंडिज विरुद्ध भारतात होती. पहिला कसोटी सामना त्यांनी कलकत्त्यात खेळला. त्याच्यात 2-0 भारत पिछाडीवर असताना गुंडाप्पा विश्वनाथ यांच्या खेळींमुळे 52 आणि 139 त्या सामन्यात भारताने विजय मिळवला. चंद्रशेखर बेदी वगैरेंची बॉलिंग. पण त्याच सामन्यात अंशुमन गायकवाड आणि करसन घावरी यांचा डेब्यू झाला आणि त्यात एका डावात अंशुमन गायकवाड यांनी 36 धावा केल्या. आजकालचं जे युग आहे, 8 षटकार मारले, 12 षटकार मारले, 200 धावा केल्या, 300 धावा केल्या. कदाचित त्यांना या खेळीचं महत्त्व कळणार नाही, पण ती अत्यंत द्रुतगती गोलंदाजी जी होती वेस्ट इंडिजची, ज्याच्यामध्ये अँडी रॉबर्ट्स, जुलियन वॅनबन होल्डर, कीथ बॉईस असे दणदणीत फास्ट बॉलर्स होते. अशांसमोर विदाऊट हेल्मेट खेळणं हे फार महत्त्वाचं होतं. आणि आपण 2 सामने हरलेलो होतो. आणि त्यावेळेला जो यंग खेळाडू, 22 वय होतं त्यांचं तेव्हा, त्यावेळेला त्यांनी जेव्हा हा डेब्यू केला तेव्हा त्यांनी 36 धावा केल्या. त्या फार मोलाच्या होत्या. त्यानंतर एक अत्यंत ती टेस्ट भारताने जिंकली. त्याच्या पुढची टेस्ट होती चेन्नईला, म्हणजे त्यावेळेचं मद्रास. आणि तिथे पण परत आपली धावसंख्या अगदीच कमी होती आणि विश्वनाथने त्याच्या आयुष्यातली सर्वोत्तम खेळी केली होती, 97 नाबाद. ज्या वेळेला भारत 190ला ऑल आऊट झाला होता फर्स्ट इनिंगला, आणि त्यासुद्धा भारताने हा सामना जिंकला. परत आपले सगळे स्पिनर्स आणि यांनी बॉलिंग खूप छान केली. आणि ह्याच सामन्यात जिथे अँडी रॉबर्ट्स वॉज ऑन फायर इन बोथ इनिंग्स, त्याच्या दुसऱ्या डावात अंशुमन गायकवाड यांनी 80 धावा केल्या. हा सगळा प्रकार लक्षात कधी, म्हणजे महत्त्व काय याचं की अत्यंत लो स्कोरिंगची मॅच आहे, ज्याच्यात फार थोड्या लोकांनी 20 सुद्धा धावा केल्या नाहीत. आणि विश्वनाथने आयुष्यातील सर्वोत्तम खेळी केली होती. अशा सामन्यात दुसऱ्या डावात विश्वनाथने 42 केल्याच, पण अंशुमन गायकवाड याने 80 धावा केल्या. त्यानंतर पुढची टेस्ट मुंबईत होती, वानखेडेची पहिली टेस्ट ती. आणि तिथे सुद्धा अंशुमन गायकवाड, आपण ती टेस्ट मॅच हरलो होती, 6 दिवसाची टेस्ट होती. आणि त्या ह्याच्यामध्ये अंशुमन गायकवाड यांनी पहिल्या डावात 51, दुसऱ्या डावात 42 धावा केल्या. आणि ही सगळी तुम्ही लक्षात घ्या, ती सिच्युएशन आणि ती मॅच आणि ते बॉलिंग आणि हे यंग एजचा प्लेअर आणि विदाऊट हेल्मेट, ह्या सगळ्या फास्ट बॉलिंगला खेळायचं होतं. त्यानंतर पुढे दौरे झाले आपले अनेक ठिकाणी, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज. आणि जनरली माझं असं मत आहे की जेव्हा गोलंदाजी फार डिफिकल्ट असते खेळणं, त्यावेळेला गायकवाडची आठवण व्हायची. पण जेव्हा बॉलिंग अगदी आहे, आपण आपल्या देशात खेळतोय आणि एक कमकुवत संघ आलाय किंवा ज्यांची बॉलिंग एवढी फास्ट नाही, त्यावेळी त्याला खड्यासारखं बाजूला केलं जायचं. अजिबात म्हणजे हे न पटण्यासारखं होतं. पण काय करणार. परत जेव्हा आपली टीम न्यूझीलंड नंतर पुढे वेस्ट इंडिजला गेली, त्यानंतर अचानक गायकवाडांना ओपनिंगला चेंज करण्यात आलं, कारण ते फास्ट बॉलिंग चांगले खेळतात. आणि अशा वेळेला ती जी अत्यंत गाजलेली कसोटी आहे, ब्लड बाथ ज्याला म्हणतात, अंशुमन गायकवाड यांनी त्यावर एक पुस्तक पण लिहिलं, ब्लड बाथ. आणि ज्याच्यात आपण 1-1 अशा बरोबरीत होतो, 406ला 4 अशा धावा करून आपण जिंकलो होतो तिसरी टेस्ट. आणि 1-1 ऑल झालं होतं सिरीजमध्ये. आणि शेवटची टेस्ट जमैकाला होती आणि तिथे बॉडी लाईन बॉलिंग सुरू झाली, राऊंड द विकेट. आणि तिथे बरेच आपले खेळाडू इंज्युअर्ड झाले. आणि त्या बॉडी लाईन बॉलिंग समोर
धीराने उभे राहिले अंशुमन गायकवाड. 80 धावा केल्या त्यांनी. आणि असं म्हणतात ते की कमरेपासून ते खांद्यापर्यंतचा एकही भाग शिल्लक नव्हता जिथे त्यांच्या अंगावर बॉल लागला नव्हता. पण धीराने उभे राहिले आणि त्यांनी मागे द्वारकानाथ संसगिरी यांचा एक कार्यक्रम झाला टिळक मंदिरमध्ये आमच्या पार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघमध्ये. तेव्हा गायकवाड यांनी सगळं वर्णन केलं. ते अंगावर काटा आला होता. आणि असा एक खेळाडू जो 22-23 वर्षाला आपल्या देशासाठी मार खातोय आणि धीराने उभा राहतोय, त्या खेळाडूला तसा मला वाटतं न्याय मिळाला नाही. आणि मी तुम्हाला ह्या 80 शिवाय अजून एक कसोटी सांगतो. 1978 साली कालीचरणच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचा संघ भारतात आला होता. आणि त्यावेळेला आपण 6 टेस्टची एक मालिका खेळलो. आणि चौथी टेस्ट माझ्या मते ती मद्रास म्हणजे आताच चेन्नईला होती. आणि तिथे अशीच विकेट होती जिथे काही दिवसांपूर्वी फ्लड आल्यामुळे विकेट प्रिपेअर झाली नव्हती नीट. आणि अनइव्हन बाउन्स होता आणि रायझिंग डिलिव्हरीज. आणि ज्या खेळणं अतिशय अवघड होतं. आणि तिथे विश्वनाथ 124 धावा केल्या. आणि अंशुमन गायकवाड यांनी त्यांच्या बरोबर उभं राहून साथ देऊन एक टेक्निक दाखवलं की रायझिंग डिलिव्हरीज कशा खेळायच्या. ह्याच्यामध्ये काय होतं, हल्ली आपण काय बघतो की 200 धावा 300 धावा इतके चौकार इतके षटकार इतकं स्ट्रॅटेजी हे ॲव्हरेज एवढी शतकं आणि त्या लोकांना आपण मानतो. पण ह्या खेळपट्टीवरती 23 धावा का त्याने अंशुमन गायकवाड यांनी केल्या. पण मला ती मॅच आठवते की ज्या प्रकारे त्यांनी रायझिंग डिलिव्हरीज खेळल्या दोन्ही इनिंग्समध्ये, दुसऱ्याही डावात अतिशय धीराने उभं राहून खेळले आणि ती मॅच आपण जिंकलो. अर्थात विश्वनाथ याने 124 धावा केल्या होत्या. सेकंड हायेस्ट वॉज किरमानी 33. म्हणजे पिचचा तुम्हाला अंदाज येईल काय होतं. आणि त्या ह्याच्यात अंशुमन गायकवाड महत्वाच्या वेळी जेव्हा बॉलर्स वेअर ऑन टॉप तेव्हा ते तिथे उभे राहून खेळले होते. आणि पुढे परत मधल्या काही मालिकांमध्ये त्यांचा तसा आत बाहेर संघाच्या होते. कारण तशी बॉलिंग इझी होती काही वेगळ्या सिरीजमध्ये. आपण आपल्या घरीच खेळत होतो तेव्हा त्यांचा विसर पडला पूर्णपणे. आणि नंतर जेव्हा 1982-83 वर्ल्ड कपच्या आधी जेव्हा आपण वेस्ट इंडिजला गेलो होतो, कपिल देव कर्णधार होता. तेव्हा कपिल देवने खास सांगितलं की मला अंशुमन गायकवाड पाहिजे माझ्या संघात. आणि तेव्हा तो तिकडे गेला होता. आणि धावा आपण काय करतो स्टॅटिस्टिक्स बघणार. गायकवाड कोणाला माहीत नसेल तर काय करणार, गुगल उघडणार बघणार काय किती केल्या, किती ॲव्हरेज, किती टेस्ट खेळला, बस. अरे पण तो त्या सिरीजमध्ये जेव्हा वेस्ट इंडिज आपल्याला सर्व बाबतीत श्रेष्ठ होते आणि सगळ्याच ठिकाणी हरवत होते, तेव्हा तो जवळजवळ प्रत्येक इनिंगला 2-2, 3-3 तास उभा राहायचा त्या माऱ्यासमोर. मी कालच द्वारकानाथ संसगिरी यांच्या लेखामध्ये एक मुद्दा वाचला की गायकवाड 40 कसोटी खेळलाय आणि त्यातल्या 22 कसोटी तो वेस्ट इंडिज विरुद्ध खेळलाय. म्हणजे लक्षात आलं की महत्वाचे जेव्हा बॉलिंग असते तेव्हा त्याची आठवण होते. पण जेव्हा गोलंदाजी सोपी आहे, आपला ॲव्हरेज वाढवायचा चान्स आहे, शतकं ठोकून घ्यायची, पाटा विकेट, कमरेपर्यंतच बॉल उडणार आहे, तेव्हा गायकवाडची आठवण होत नाही. तेव्हा वेगळे शेर असतात सगळे, त्यांना घेतलं जातं संघात. पण हा असा खेळाडू जो आपल्यातून निघून गेला आणि त्याच्याबद्दल जो आम्हाला आदर आहे तो व्यक्त करण्यासाठी ही व्हिडिओ होती. आणि अनेक वेळा वानखेडेवरती मुंबई विरुद्ध बडोदा किंवा पश्चिम विभाग विरुद्ध दक्षिण विभाग, पश्चिम विभाग विरुद्ध उत्तर विभाग असे दुलीप ट्रॉफीचे सामने पण पाहिले. तेव्हा त्याचं जे कव्हर ड्राईव्ह किंवा त्याचं जे एक टायमिंग होतं, एक फ्लो होता, त्याची चालण्याची एक विशेष शैली होती, एक खूप आवडायचा मला तो. मी खूप या व्हिडिओद्वारे अंशुमन गायकवाड यांना श्रद्धांजली वाहतोय. आणि रेस्ट इन पीस यू ग्रेट क्रिकेटर, यू आर अ लिजेंड फॉर अस. थँक यू व्हेरी मच फॉर लिसनिंग टू दिस. थँक यू.